नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात प्रेमाची अनोखी कहाणी भाग 26. सर, तुम्ही इथे काय करत आहात? प्लीज जा तुम्ही, अदिती म्हणाली. मिस अदिती, आम्ही किती कॉल केले. तुमचा खरंच गैरसमज झाला आहे. आम्हाला फक्त एकदा तुमच्यासोबत बोलायचं आहे, विक्रम म्हणाला. मला तुमच्यासोबत बोलायचं नाही, कधीच नाही. प्लीज, मी पाया पडते, जा तुम्ही, अदिती म्हणाली. तिचे डोळे पाणावले होते. अदू, कोण आहे? बाबा हॉलमध्ये आले. त्यांची नजर विक्रमवर गेली. तुम्ही असे बाहेर का थांबला आहात? आत या, प्रोफेसर म्हणाले. तसा विक्रम आत आला. अदितीचा चेहरा अजूनही पडला होता. विक्रम घरी आलेला तिला अजिबात आवडले नव्हते. अदिती किचनमध्ये गेली. अदू, कोण आहे हे? आईने विचारलं. विक्रमादित्य राठोड, अदिती म्हणाली. अगं बाई, खरंच इतका मोठा माणूस आपल्या घरी आला आहे. अदू, हे घे, त्यांना पाणी घेऊन जा, आई म्हणाली. तू जा, मी नाही देणार, अदिती म्हणाली. मी कसं काय जाणार? मला नाही जमणार, जा तू, आईने तिच्या हातात ट्रे दिला. अदिती पाणी घेऊन बाहेर आली. विक्रमची नजर तिच्यावर गेली. आज तिने येल्लो कलरचा ड्रेस घातला होता, ज्यावर व्हाईट कलरची ओढणी होती. तिने केस वरती क्लचने बांधले होते. तिने ट्रे समोर धरला. विक्रमने तिच्याकडे पाहत पाण्याचा ग्लास उचलला. ती विक्रमकडे न पाहता आत निघून गेली. तुम्ही कसं काय येणं केलं? काही काम होतं का? प्रोफेसर देसाई यांनी विचारलं. विक्रम असा घरी अचानक आला याचा त्यांना धक्का बसला होता. विक्रमला कुठून सुरुवात करावी तेच समजत नव्हतं. खरं सांगायचं तर आम्ही अदितीला भेटायला आलो होतो, विक्रम म्हणाला. तसे प्रोफेसर देसाई शॉक झाले. अदूला? तुम्ही तिला कसं ओळखता? प्रोफेसर देसाई म्हणाले. विक्रमने सांगायला सुरुवात केली. पहिल्यांदा अदिती त्याला विनयच्या ऑफिसमध्ये भेटली. तिथपासून त्याने सर्व काही सांगितलं होतं. आम्ही खरं सांगतो, आम्हाला खूप उशिरा समजलं की ती तुमची मुलगी आहे. आम्ही फक्त तिला मदत करत होतो. यात पर्सनली आम्ही काहीही केलं नाही. आमचा यामध्ये एकही रुपया खर्च झाला नाही. विक्रम खोटं बोलत होता, कारण जमीन सोडवण्यासाठी त्याने 10 लाख रुपये खर्च झाले होते. अदितीला जे 25 लाख दिले होते तेही त्याने स्वतः जवळचे दिले होते. प्लीज सर, तुम्ही समजवा ना तिला. आमच्या मनात असं काही नाही. तिचा गैरसमज झाला आहे, विक्रम म्हणाला. अदिती आणि आई हे सर्व ऐकत होत्या. ठीक आहे, तुम्ही बोला तिच्यासोबत, पण त्याआधी सांगा तुम्ही काय घेणार. तुम्ही पहिल्यांदा घरी आला आहात, प्रोफेसर म्हणाले. सर, मी जेवण करूनच जाणार आहे. अदिती म्हणाली होती की तुम्ही मला जेवायला बोलवलं आहे, विक्रम म्हणाला. तसे प्रोफेसर देसाई आत गेले. सुमन, तू जेवणाचं बघ, ते जेवण करून जाणार आहेत, प्रोफेसर म्हणाले. अहो, काही सामान आणावं लागेल, तुम्ही देता का आणून, आई म्हणाली. ठीक आहे अदू, तू जा, बोल त्यांच्यासोबत. विक्रम एक चांगला मुलगा आहे. त्याच्या मनात वाईट भावना असती तर तो घरी आला नसता आणि मला सर्व काही सांगितलं नसतं, प्रोफेसर म्हणाले. बाबा प्लीज, मला नाही बोलायचं, अदिती म्हणाली. तुला किती वेळा सांगितलं आहे, पाहुण्यांचा असा अपमान करत नाही. जा, बोल त्यांच्यासोबत, आई ओरडली. तशी अदिती बाहेर गेली. विक्रम गॅलरीमध्ये अदितीने लावलेली फुलझाडे पाहत होता. अगदी छोटी बाग होती, पण अदितीने खूप छान सजवली होती. अदिती आली तसे त्याने तिच्याकडे पाहिले. मिस अदिती, हे तुम्ही केलं आहे, विक्रमने विचारलं. हो,
तुम्ही इथे का आलात? अदिती रागात म्हणाली. ही रागात पण किती क्यूट दिसते, तो मनात म्हणाला. आईच्या हातचं जेवण करायला तुम्ही बोलावलं होतं आणि माझी फी कोण देणार? विक्रम म्हणाला. अरे हो, मी विसरली होती. आज तुम्ही फी घेऊनच जायचं, नाहीतर मी पुन्हा विसरेल, अदिती म्हणाली. त्यासाठी आधी मला माफ करावे लागेल. सॉरी मिस अदिती, मी सांगणारच होतो, विक्रम म्हणाला. मला खोटं बोललेलं आवडत नाही, अदिती म्हणाली. मग तुम्ही वकिली कशी करणार? त्यासाठी खोटं बोलायला लागतं, विक्रम म्हणाला. मी नाही बोलणार, कधीच नाही. आपल्या खोटं बोलण्याने दुसऱ्याचं नुकसान होत असेल असं खोटं का बोलायचं? अदिती म्हणाली. पण माझ्या खोटं बोलण्याने तुमचं काहीच नुकसान झालं नाही, उलट तुमचा फायदा झाला आहे. आणि एखाद्याच्या चांगल्यासाठी बोललेलं खोटं वाईट असू शकत नाही, विक्रम म्हणाला. तशी अदिती विचार करायला लागली. विक्रमने तिला बरोबर शब्दात पकडलं होतं. तो एकटक तिला पाहत होता. कसला विचार करताय मिस अदिती? मी चुकीचं काहीच बोलत नाही. माझ्या मनात खोट असती तर मी तुमच्या बाबांना खरं सांगितलं नसतं, विक्रम म्हणाला. तसं अदितीने त्याच्या डोळ्यात पाहिलं. त्याच्या नजरेत चुकीचं काहीच जाणवत नव्हतं, परंतु तरीही त्याला माफ करावे का नाही हे तिला समजत नव्हतं. काय ठरवलं तुम्ही? मला माफ करणार ना? नाहीतर मी फी घेणार नाही, विक्रम म्हणाला. हे चुकीचं आहे सर, तुम्हाला फी घ्यावीच लागणार, नाहीतर तुमच्या बँकचं लोन कसं फिटणार? अदिती पटकन बोलून गेली. तसा विक्रम हसायला लागला. ओ सॉरी, हे पण तुम्ही खोटं सांगितलं ना? अदिती म्हणाली. मिस अदिती, आता यापुढे मी तुमच्यासोबत कधीच खोटं बोलणार नाही. फक्त एकदा मला माफ करा. हवं तर तुम्ही जे क्लायंट आणून द्या त्या सर्वांची कामं मी करत जाईल, विक्रम म्हणाला. नको सर, मला माहीत आहे तुम्ही खूप मोठे वकील आहात. तुमची फी खूप जास्त असते, परंतु मी तुम्हाला 5,000 देणार आहे. आपले तितकंच ठरलं होतं, अदिती म्हणाली. हो मिस अदिती, परंतु त्यासाठी आधी मला माफ करावं लागेल, विक्रम म्हणाला. आजपर्यंत विक्रमने कधीही कोणाला इतकी रिक्वेस्ट केली नाही, परंतु अदितीला असं मनवायला त्याला आवडत होतं. ठीक आहे सर, मी तुम्हाला माफ केलं, अदिती म्हणाली. कारण तिला माहीत होतं आता यापुढे ती विक्रमला भेटणार नाही. मग उगाच विषय वाढवण्यात अर्थ नव्हता. थँक्यू मिस अदिती. खरं सांगू, मला खूप गिल्ट वाटत होतं. तुमच्या मनात माझ्याविषयी गैरसमज झाला होता, त्यामुळे मी स्वतःला अपराधी समजत होतो, विक्रम म्हणाला. सर, तुम्ही किती हट्टी आहात, अदिती म्हणाली. बरोबर ओळखलं. तुम्ही माफ केलं नसतं तर मी इथून गेलो नसतो, विक्रम म्हणाला. काय, खरंच? अदिती आश्चर्याने म्हणाली. अदू, जेवण तयार आहे, आईने आवाज दिला. चला सर, आई बोलवत आहे, अदिती म्हणाली. तसे दोघे बाहेर आले. प्रोफेसर देसाई तिथेच बसले होते. विक्रम जेवणासाठी बसला. जेवणाचा खमंग सुवास दरवळत होता. अदितीने जेवण वाढायला घेतले. आईला संकोच वाटत होता. सर, तुम्ही पण या ना. मी एकटा कसा जेवणार, विक्रम म्हणाला. तुम्ही निवांत जेवण करा, प्रोफेसर म्हणाले. सर प्लीज, मला स्पेशल ट्रीट करू नका. तुम्ही पण माझ्या सोबत बसा, विक्रम म्हणाला. तसे प्रोफेसर जेवणासाठी बसले. अदिती दोघांना वाढत होती. विक्रमचं लक्ष अधूनमधून अदितीकडे जात होतं. अदिती जेवण वाढताना त्याला खूप भारी फील होत होतं. आईने जेवणात मटरची भाजी, दाल, राईस व फुलके बनवले होते आणि गोडामध्ये खीर बनवली होती. विक्रम अगदी चवीने खात होता. आंटी,
जेवण खूप चविष्ट झालं आहे. आमच्या मा असंच जेवण बनवतात. विक्रम म्हणाला. आज मी जरा घाईतच बनवलं आणि असेही तुम्हाला आवडेल की नाही शंका होती. आई म्हणाली. असं काही नाही. मला घरचं जेवण आवडतं. मा स्वतःच्या हाताने आमच्यासाठी जेवण बनवतात. विक्रम म्हणाला. एकदाचं सर्वांचं जेवण झालं. प्रोफेसर आणि विक्रम सोफ्यावर बसले होते. विक्रम, तुम्हाला पाहून खरंच आनंद झाला. जे होतं ते चांगल्यासाठी होतं. नाहीतर तुमचे पाय आमच्या घराला लागले नसते. प्रोफेसर म्हणाले. तुम्ही कधीही बोलावलं असतं तेव्हा मी आलोच असतो. आणि असेही अदिती जेव्हा म्हणाली बाबांनी बोलवलं आहे, मी येणारच होतो. विक्रम म्हणाला आणि अदितीकडे पाहिलं. मी आलेच असं बोलून अदिती तिच्या रूममध्ये गेली व चेक घेऊन आली. बाबा, सरांची फी. मी चेक बनवला आहे. अदितीने चेक बाबांकडे दिला. विक्रम तिच्याकडे पाहत गालात हसत होता. मला तुमचे आभार मानायचे होते. तुम्ही खूप मोठ्या संकटातून आम्हाला वाचवलं आहे. असे बोलून प्रोफेसर चेक विक्रमकडे देणार त्यांची नजर चेकवर पडली. अदू, तुझं गणित कच्चं आहे हे मला माहीत होतं, परंतु इतकं कच्चं असेल असं वाटलं नव्हतं. प्रोफेसर म्हणाले. मी काय केलं बाबा? अदिती निरागसपणे म्हणाली. विक्रमच्या लक्षात आलं तसा तो गालात हसला. हा चेक बघ आणि सांग काय चुकलं आहे. अशी लिहितात अमाऊंट? प्रोफेसर म्हणाले. अदितीने बोटं मोजायला सुरुवात केली. विक्रम एकटक तिच्याकडे पाहत होता. बरोबर लिहिलं आहे मी, अदिती म्हणाली. अदू, कसं होणार तुझं? अगं 5,00,000 वर किती झिरो असतात हे पण मी सांगायचं? प्रोफेसर म्हणाले. मला माहीत आहे बाबा, 5,00,000 वर 5 झिरो असतात, अदिती म्हणाली. विक्रम तिची मजा पाहत होता. मग तू 3 झिरो का लिहिले आहे? प्रोफेसर म्हणाले. असं काय करत आहात बाबा? 5,000वर 3च झिरो लिहितात ना, हो की नाही सर? अदिती निरागसपणे म्हणाली. हो हो, 3च असतात. विक्रम हसू कंट्रोल करत म्हणाला. तू विक्रम यांना किती फी देणार होती? प्रोफेसर म्हणाले. 5,000. उलट ते बोलले जास्त आहे, तरी मी 5,000 फी मान्य केली, हो की नाही सर? अदिती म्हणाली. तसा प्रोफेसर देसाई यांनी डोक्याला हात लावला. आई पण तिच्याकडे पाहायला लागली. हे देवा, कसं होणार या मुलीचं? अदू, तुला लॉसाठी ॲडमिशन घेऊन मी खरंच चूक केली आहे. वकिलांची फी लाखात असते. तरीच म्हटलं, अदूने पहिल्यांदा शहाण्यासारखं काम कसं केलं? प्रोफेसर म्हणाले. जाऊ द्या ओ, लहान आहे ती, शिकेल ती, आई म्हणाली. सॉरी विक्रम, मी दुसरा चेक घेऊन येतो. प्रोफेसर म्हणाले. सर प्लीज, अदितीने जी फी ठरवली आहे त्यापेक्षा जास्त मी घेणार नाही. द्या तो चेक. विक्रम म्हणाला. अहो पण असं कसं? हे योग्य नाही. प्रोफेसर म्हणाले. सर, मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे, या केसमध्ये मी काहीच खर्च केलेला नाही. जी फी ठरली होती त्यापेक्षा जास्त मी घेणार नाही. विक्रम म्हणाला. अदितीला काहीच समजत नव्हतं. ती खाली मान घालून उभी होती. चला, येतो मी. थँक्स फॉर एव्हरीथिंग. इथे येऊन खूप बरं वाटलं. बाय आंटी. बाय अदिती. असं बोलून विक्रम जाण्यासाठी निघाला. अदिती त्याच्या मागे आली. सर, खरं सांगा, माझं काही चुकलं का? मी तुम्हाला कमी फी दिली का? अदिती म्हणाली. नाही मिस अदिती, फीपेक्षा तुम्ही मला भेटला हे माझ्यासाठी खूप आहे. येतो मी. असं बोलून विक्रम निघून गेला. अदिती तिच्या रूममध्ये निघून गेली. प्रोफेसर देसाई अजूनही
डोक्याला हात लावत विचार करत होते. अहो, काय झालं? कसला विचार करत आहात? आई म्हणाली. अदूचा विचार करत आहे. कधी समजदार होणार ही मुलगी? 21 वर्षांची झाली आहे. तरीही तिला दुनियादारीची समज नाही. प्रोफेसर म्हणाले. इतका विचार करू नका. सगळं काही ठीक होईल. आपली अदू अगदी निरागस आहे. पहा तुम्ही, हाच साधेपणा एक दिवस तिला कुठे घेऊन जाईल. आई म्हणाली. तीच भीती आहे सुमन. तू विक्रमला नोटीस केलं नाही. अदितीसाठी त्याच्या डोळ्यात काहीतरी होतं. तो खोटं बोलणार नाही हे मला माहीत आहे. परंतु फक्त अदू बोलत नाही म्हणून त्याचं घरी येणं, तिला कन्व्हिन्स करणं मला काही ठीक वाटत नाही. प्रोफेसर म्हणाले. तुम्ही किती विचार करत आहात? ते कुठे, आपण कुठे? एक माणुसकी म्हणून ते आले असतील. नका इतका विचार करू. आई म्हणाली. परंतु प्रोफेसर देसाई यांचं मन हे मानायला तयार नव्हतं. क्रमश. पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.